कोल्हापूर युवकांना केवळ रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर त्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनी किमान वेतनाची लेखी हमी देणेही तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरमध्ये येत्या 6 महिन्यांत आयटी पार्क स्थापन करण्याची महत्त्वाची ग्वाही दिली. मंत्री सामंत पुढे म्हणाले की राज्यात औद्योगिक वृद्धीसाठी शासन प्रयत्नशील असून दाव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेत 30 लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी रतन टाटा कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. जर विद्यापीठाने 2 एकर जागा उपलब्ध करून दिली तर शासन त्या ठिकाणी अद्ययावत कौशल्य विकास केंद्र निश्चितपणे उभारेल. केवळ नोकरी शोधण्यापेक्षा युवकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन नोकरी देणारे बनावे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर मुळे यांनी शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता या त्रिसूत्रीवर भर दिला, तर खासदार माने यांनी उद्योजक आणि बेरोजगार युवक यांच्यातील दरी सांधण्यासाठी कौशल्याधारित शिक्षणाची गरज व्यक्त केली. या महामेळाव्याला राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली असून अनेक नामांकित कंपन्यांनी युवकांची निवड केली आहे.